चा बॉल डिलिव्हर्ड झालाय की काय? पंचांचा इशारा आलाय, नो बॉल. आता इथे चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. हा चुकीचा बॉल डिलिव्हर्ड झालाय. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता इथे संधी असेल सुमितला देखील मोठा फटका मारण्याची. एक धाव आली आहे. एका धाब्यानं आपण पाहता आत्ता धावा धाव फलकापती 25 आल्यात. म्हणजे आता 2 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित बॉल शिल्लक असतील 5 बॉलमध्ये 2 धावा. फ्रीडचा बॉल. सुमित ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल होता. एका हाताने झेल कॅरी करण्याचा प्रयत्न. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी झालाय, परंतु फ्रीडचा बॉल आहे. सेकंडचा कॉल नसताना फलंदाजानं आपली क्रीज सोडली आणि सेकंड डाव घेत असताना फलंदाज बाद. एक कंप्लीट आणि दुसऱ्या दाबेला फलंदाज बाद. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये बनवायची आहे ती अवघी 1 धाव. 26 धावा. स्कोर लेबल इक्वल झाला, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. त्याच्यामुळे तुम्हाला या कंपल्सरी धावा बनवाव्याच लागतील ही मॅच जर का तुम्हाला जिंकायची आहे. चला चला चला. 4 बॉल 1 धाव. 1 धाव 4 बॉल. मैदानाच्या आतमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. धामोते टीम देखील ही मॅच सोडायला तयार नाहीये. काय लढतीये मैदानाच्या आतमध्ये जिद्दीनं चिकाटीनं. आपल्या खऱ्या अर्थानं या धाबा जरी आपल्याकडे कमी असतील, परंतु या धाबा बचावण्याची ताकद आमच्याकडे आहे. कदाचित हा नो बॉल नसता आणि फ्रीडच्या बॉलवरती झेल कॅरी झाला होता, ही मॅच किती महागात ठरली असती स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमला. कारण की सोमनाथनं तिथे सहज असं वाटलं होतं मॅच जिंकता येईल. तिथे डॉट बॉल आल्यानंतर हा प्रेशर झाला. इथे देखील फटका लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आलेत पाठीमागे, जज करतात. चांगलं जजमेंट आखलंय. विकेट आली आहे. हा इन मोक्याच्या बेली धोक्याची घंटा वाजतीये पिंपलोली टीम साठी. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये धाबा बनवायची आहे ती फक्त 1. 3 बॉल 1 धाव. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 3 बॉल आणि 1 धाव. 3 बॉल. तीन बॉल 1 धाव. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी हरीश कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार दिसताना. तो 1 नो आला नसता तर जर आणि तर वरती खऱ्या अर्थानं निर्भर नसलेला हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका दामोते टीम. आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशल आहे, परंतु वेळ देखील कमी आहे. 3 बॉल 1 धाव. 26 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दीनानाथ, टीमचा कॅप्टन. ड्राईव्ह केलाय आणि ते कॅप्टन मात्र हा विजय फटका आणलाय. मॅच जिंकली आहे स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमनं. आकाशजी कालन टीमचे मेंटॉर पिंपलोली टीमचे. या आपण आपलं चला मॅच जिंकली आहे ती स्वर्गीय बाला 11 पिंपलोली टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. दामोते जबरदस्त लढलात शेवटपर्यंत. हा तुमचा पराजय सर्वांच्या लक्षामध्ये राहील. 9 बॉल मध्ये ज्यानं 14 धावा बनवल्या तो सोमनाथ ठरला या मॅचचा.